भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी चक्क एक तृतीयांश गुंतवणूक एकटा महाराष्ट्र आकर्षित करतोय. मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर ते आता जागतिक वित्तीय तंत्रज्ञान म्हणजेच फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक केंद्र बनलंय, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी केले. पुढील 2 वर्षात महाराष्ट्रात 1 कोटी रोजगार कसे निर्माण होणार? मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या जागतिक कंपन्या महाराष्ट्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक का करताय? आणि वाढवण बंदर जागतिक व्यापाराची दिशा कशी बदलणार? पाहूया CII आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत जयकुमार रावल यांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास गाथेचा सविस्तर आढावा. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच. मुंबईत आयोजित CII आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीचे दर्शन घडवले. भारतात येणारी परकीय गुंतवणूक लाखो कोटींमध्ये असते आणि त्यातील सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला मिळतो. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात हे आजही जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाचे पसंतीचे राज्य आहे. हा गुंतवणुकीचा ओढ टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने 2025 साठी विशेष गुंतवणूक, उद्योग आणि सेवा धोरण स्वीकारले. हे धोरण जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असून गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि व्यावसायिक सुलभता यामुळे जागतिक भांडवल मुंबईकडे खेचलं जातंय. मुंबईची ओळख आता केवळ शेअर बाजार किंवा बॉलिवूड पुरती मर्यादित राहिलेली नाही. मुंबई हे फिनटेक, AI आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास आले. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या जसे की मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन महाराष्ट्रात डेटा सेंटर्स आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करतायत. मजबूत फिनटेक इकोसिस्टीम आणि मुबलक वीज व पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र हे देशातील डेटा सेंटर हब बनले. कोणत्याही राज्याची प्रगती ही तिथल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. रावल यांनी महाराष्ट्रातील गेम चेंजर प्रकल्पांचा उल्लेख केला. अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रोच्या विस्तारामुळे मुंबईतील दळणवळण जागतिक दर्जाचे झाले. पालघर मधील वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणारे हे बंदर रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्गांना जोडणारी एक एकात्मिक लॉजिस्टिक प्रणाली असेल. या लॉजिस्टिक प्रणालीचा थेट फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. शेतीमालाची वेगवान वाहतूक होऊन त्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मुंबईचे जागतिक महत्त्व अधोरेखित करताना रावल यांनी एका महत्त्वाच्या घटनेची आठवण करून दिली. जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान भारतात आले तेव्हा ते 120 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह थेट मुंबईत उतरले. ही भेट मुंबईचे जागतिक वित्तीय केंद्र म्हणून असलेले महत्त्व दर्शवते. केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणूक पसरली आहे. येथे औद्योगिक हालचाली वाढल्या असून टोयोटा सारखे अब्जावधी डॉलर्सचे प्लांट्स उभे राहत आहे. या भागातही औद्योगिक वाढ होत असून विशेषतः नंदुरबार हे नवीन टेक्सटाईल हब म्हणून उदयास येत आहे. या सर्व गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे रोजगार निर्मिती. मंत्री जयकुमार रावल यांच्या मते या आर्थिक घडामोडींमुळे पुढील 2 वर्षात महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक उद्योगांपासून ते भविष्यातील हायटेक व्यवसायांपर्यंत महाराष्ट्राने मारलेली ही झेप देशाला 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने सर्वात मोठे पाऊल आहे. महाराष्ट्र जरी गुंतवणूक आघाडीवर असला तरी ग्रामीण भागातील तरुणांना या फिनटेक आणि AI क्रांतीचा फायदा मिळवून देण्यासाठी कौशल्य विकासाचे कोणते नवीन उपक्रम राबवणे आवश्यक वाटते, यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.